14 एप्रिल तारीख मोठी जबर आहे, 14 एप्रिल तारीख मोठी जबर आहे, युगंधराच्या येण्याची ती खबर आहे. हजारो वर्षाचा घनदाट काळोख भेदून आणि मानव मुक्तीची किरणे घेऊन एका महापुरुषाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे 14 एप्रिल 1891. हा महासूर्य मध्यान्नावर येताच विषमता, गुलामी, अन्याय आणि अज्ञानाचा अंधकार चिरू लागला. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाचे बीज या मातीत आपल्या वाणी, लेखणी आणि करणीतून पेरू लागला. या भारतभूला विज्ञान युगाच्या आणि बुद्ध तत्वज्ञानाच्या क्षितिजाकडे घेऊन जाणारा युग पुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अथांग समुद्रातील वादळात अडकलेल्या गलबतांना किनाऱ्याकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी दिशा दाखवणारा बंदरातील एक दीपस्तंभ. परंतु या महासूर्याचा महाअस्त 6 डिसेंबर 1956 रोजी झाला आणि एक महाक्रांती पर्व शांत झाला. संपूर्ण देश गहिवरला. महापुरुषाच्या महानिर्वाणात जनता धाय मोकळून रडू लागली. गायीच्या वासराप्रमाणे हंबरडा फोडून आक्रोश करू लागली. डिसेंबर 56 देश हा सारा गहिवरला. 6 डिसेंबर 56 देश हा सारा गहिवरला. युगायुगांचा अंधार जाने, युगायुगांचा अंधार जाने प्रकाशित केला. तवंती देश गहिवरला, तवंती देश गहिवरला. कोटी जनांचे जिणे फुलविले, लाचारीला पायी तुडविले. कोटी जनांचे जिणे फुलविले, लाचारीला पायी तुडविले. सन्माने हा समाज सांधून, सन्माने हा समाज सांधून. घरटे आपुले गेला बांधून, घरटे आपुले गेला बांधून. महावीर ठरला. तवंती देश गहिवरला, तवंती देश गहिवरला. अंधरुढीला इथे गाडूनी, सद्धम्माचा मार्ग दावनी. अंधरुढीला इथे गाडूनी, सद्धम्माचा मार्ग दावनी. सकल मानवा ज्ञानी बनविण्या, सकल मानवा ज्ञानी बनविण्या. विद्येची हे बाग फुलविण्या, विद्येची हे बाग फुलविण्या. बुद्ध विचार पेरला. तवंती
गहिवरला तव अंति देश गहिवरला युगायुगांचा अंधार जाने युगायुगांचा अंधार जाने प्रकाशित केला तव अंति देश गहिवरला तव अंति देश गहिवरला तव अंति देश गहिवरला